अरे आज जसं माझ्या पत्नीच्या वियोगानं तुम्हाला तडफडण्याची वेळ माझ्यावर आणलीस ना, मी माझ्या पत्नीशिवाय मी सुद्धा आता मला जगण्याची इच्छा नाही, मी बी मरणार आहे. पण ऐक, जाता जाता तुला शाप देऊन जाणार आहे. माझ्या पत्नीच्या वियोगानं जसं मला आज तडफडवण्याची वेळ आणलीस, अरे माझी पत्नी गरोदर होती. तुला सुद्धा गरोदर असताना तुझ्या पतीचा वियोग तुला सहन करावा लागेल. हा एका पक्षाचा शाप आहे. आणि तुझ्या नवऱ्याच्या समोर तुझा मृत्यू होईल, हा एका पक्षाचा शाप आहे. मायबाप, सीता मातेला, जगाची आई, जगत जननी जानकी मातेला सुद्धा पोटामध्ये 2 बाळं, लवकुश पोटात असताना, लेकरं पोटात असताना नवऱ्याला सोडून जावं लागलं. आणि नवऱ्याच्या डोळ्यासमोर धरणी मातेमध्ये तिला जावं लागलं. आपल्या पतीचा वियोग तिला घडला. म्हणून कर्म कुणाला चुकत नाही. कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी. जानकी माता सांगू लागली, लखन ऐका, लहानपणी मी बागेमध्ये फिरायला गेले. तर त्या बागेमध्ये एका झाडावरती 2 पक्षी बसलेले आहेत. 2 पक्षी झाडावर बसलेले आहेत. एक नर आहे आणि एक मादी आहे. तो नर, त्याची पत्नी जी आहे मादी पक्षिणी, ती पक्षिणी गरोदर आहे. त्या गरोदर असलेल्या आपल्या पत्नीला तिचा पती रामकथा सांगू लागला. कारण ती गरोदर आहे, तिच्या पोटामध्ये त्या नराचा, त्या पक्षाचा गर्भ वाढत होता. आपल्या जन्माला येणाऱ्या लेकरावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तिचा तो पती, तिचा नवरा, तो पक्षी आपल्या बायकोला रामकथा, रामायण सांगतोय. ज्या वेळेला मासाहेब जिजाऊ गरोदर होत्या, त्यावेळेला पोटात असताना छत्रपती शिवरायांना रामकथा, महाभारताच्या गोड कथा पोटातल्या गर्भाला सांगाव्यात. आपल्या बायकोच्या पोटातला गर्भ चांगला व्हावा, तो मुलगा चांगला व्हावा, लेकरू आपलं चांगलं जन्माला यावं, सुसंस्कारित बाळ जन्माला यावं ना, म्हणून तो बाप त्याच्या आईला, त्या पक्षिणीला रामकथा सांगत होता. झाडाच्या आड बसून जानकीने ती कथा ऐकली. पक्षी आपल्या भाषेमध्ये ती कथा सांगत होते. कथा ऐकली आणि पुन्हा जानकी माता घरी आली. पण ते पक्षी तिच्या डोळ्यासमोर जाईनातच. पुन्हा दुसऱ्या दिवशी ती गेली, तिथे जाऊन पाहिलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला ते 2 पक्षी त्या झाडावर दिसले. तिचा पती तिला रामकथा सांगत होता. तल्लीन होऊन, डोळे बंद करून ती त्याची बायको कथा ऐकत होती. सांगणारा बी तल्लीन झालेला आहे आणि ऐकणारी पत्नी बी तल्लीन झालेली आहे. सीतेला राहवलं नाही. आणि सज्जना हो, जानकीने जाऊन हळूच गेली, त्या 2 पक्ष्यांना जानकीनं पकडलं. जानकी त्या 2 पक्षाला घेऊन घरी निघाली. ते पक्षी विनंती करू लागले, सोडा आम्हाला, सोडा आम्हाला, रामकथा गाऊ द्या, सोडा आम्हाला. जानकी माता म्हणली, मी तुम्हाला काही करत नाही. तुम्ही ही रामकथा एवढी गोड सांगताय ना, म्हणून मला तुमची रामकथा ऐकायची आहे. मला असं वाटतंय मी रोज तुमच्या मुखातून रामकथा ऐकावी, म्हणून मी तुम्हाला घरी घेऊन जाणार आहे. तो पक्षी म्हणू लागला, आम्हाला घरी नका नेऊ, आम्हाला इथेच राहू द्या. तुम्हाला रामकथा ऐकायची आहे ना, तुम्ही इथं रोज या, आम्ही रोज इथे तुम्हाला रामकथा ऐकू. काय फरक पडतोय? मी आतापर्यंत माझ्या बायकोला कथा सांगत होतो. एक श्रोता वाढल्यानं कुठं काय परिणाम होतोय? एक श्रोता वाढल, उलट आम्हाला आनंद आहे. जेवढे श्रोता
जेवढे श्रोते कथा ऐकायला येतील तेवढा आनंद आहे आम्हाला. बसा तुम्ही इथे, मी इथे सांगतो कथा तुम्हाला, रोज कथा सांगू. जानकी म्हणली तुम्ही पक्षी आहात, तुमचा काय भरोसा, रोज या झाडावर बसतान म्हणून काय नियम आहे का तुमचा? कुठेही उडून जाताल आणि तिकडेच पुन्हा कथा तुमची सुरू होईल. मी तुम्हाला कुठं शोधत बसू पुन्हा? म्हणून मी तुम्हाला घरी घेऊन जाणार आहे. ऐका 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 ऐका, लक्ष इकडे द्या. जानकी माता म्हणली मला तुमची रोज रामकथा ऐकायची आहे ना, म्हणून मी तुम्हाला घरी घेऊन जाणार आहे म्हणे. कारण माझ्या घरी मी नेल्यानंतर तुम्ही रोज तिथं रामकथा सांगा, तुम्हाला जे पाहिजे ते मी देते, जे पाहिजे ते देते. आणि ऐका सज्जन हो, जानकी मातेनं त्या दोन्ही पक्ष्यांना घरी नेलं, पिंजऱ्यामध्ये. एका पिंजऱ्यामध्ये दोघा नवरा बायकोला ठेवलं. ते पक्षी पुन्हा पुन्हा विनंती करत होते, आम्हाला सोडा, आम्हाला जाऊ द्या आम्हाला. सीता म्हणली चिंता करू नका, मी तुम्हाला रोज वेगवेगळे फळं खाऊ घालेन, रोज वेगवेगळे फळं खाऊ घालेन. प्रत्येक सीझनला जे फळं मिळतात ते प्रत्येक फळं मी तुम्हाला आणून देईल. फक्त त्याच्या मोबदल्यात तुम्ही आम्हाला फक्त रामकथा ऐकवा, आम्हाला बाकी काही नको मला. पक्षी म्हणले आम्ही सांगू ना कथा, पण आम्हाला बांधून टाकू नका ना, आम्हाला मोकळं राहू द्या, आम्हाला मोकळं जगायची सवय आहे, मोकळं उडायची सवय आम्हाला. जानकी माता म्हणली तुम्ही चिंता करू नका, मी उपवासी राहू देणार नाही तुम्हाला. पक्षी म्हणला तुम्ही आम्हाला रोज पंचपक्वान्नाचं जेवण खाऊ घालान हो, पण आम्हाला त्याच्यात समाधान कुठं आहे? भोजन खऱ्या अर्थानं गोड तेच लागत असतं जे कष्टानं मिळवलेलं आहे. जे घाम गाळून मिळवलेलं भोजन आहे ना, त्याच्यातच खरा गोडवा आहे. आयतं आणून दिलेल्या पंचपक्वान्नामध्ये आम्हाला कुठे गोड लागणार आहे? आम्ही पक्षी आहोत, वनामध्ये जंगलामध्ये विचरण करतो आणि तिथून ना चारा पाणी आम्ही वेचून आम्ही खातो, आम्ही आमचं पोट भरतो. मी शब्द देतो तुम्हाला. पक्षी म्हणू लागला मी शब्द देतो तुम्हाला, आम्ही जंगलामध्ये रोज उडू आणि तुम्ही आम्हाला वेळ सांगा, त्या वेळेला आम्ही तुमच्या इथं येऊ आणि रोज आम्ही रामकथा तुम्हाला ऐकू. माझ्या बायकोला ऐकवायची ना, तर तुम्हाला सुद्धा आम्ही ऐकवतो. पण ऐका सज्जन हो, जानकीनं त्यांना सोडलं नाही. जानकीला वाटलं हे पक्षी उडून गेले तर पुन्हा यायचे नाहीत आणि पुन्हा कुठं शोधत बसू या पक्ष्यांना. दोन्ही पक्ष्यांना नाही सोडलं. शेवटी तो पक्षी म्हणला हे बघा, तुम्ही काही जरी दिलं ना, सोनं जरी दिलं तर आम्ही खाऊ शकणार नाही. माझी बायको गरोदर आहे, हिने जर काही खाल्लं नाही ना, ही उपवासी राहील. जर हिनं काही नाही खाल्लं ना, तर हिच्या पोटातला गर्भ तो सुद्धा मरून जाईल आणि तिला बी मरावं लागेल. माझी विनंती आहे तुम्हाला, पक्षी म्हणू लागला, माझ्या बायकोला नसलं सोडायचं तर नका सोडू, पण तिला चारा पाणी आणण्यासाठी कमीत कमी तुम्ही मला तरी सोडा. शब्द देतो तुम्हाला मी. बाहेर जातो, 4-2 दाणे घेऊन येतो आणि माझ्या बायकोच्या मुखात भरवतो. प्रेम आहे माझं तिच्यावर. सीतेला विश्वास बसला आणि सीतेनं त्या नवऱ्याला सोडलं, पक्ष्याला सोडलं. पक्षी उडाला, गेला जंगलामध्ये सज्जन हो. दिवसभर पक्षी आलाच नाही. त्याची बायको वाट बघू लागली, आता येईल मग येईल, आता येईल मग येईल, आलाच नाही. दिवस मावळतीला जाऊ लागला. तिच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. बाकीच्या का नसेल आला माझा पती, का उशीर झाला असेल माझ्या पतीला, का नसतील आले माझे मालक, रस्त्यानं येता येता काही त्यांचं बरं वाईट तर झालं नसेल, बाकीच्या पक्ष्यांनी त्याला मारून तर टाकलं नसेल. तो पक्षी तिकडं गेला आणि सज्जना हो, सगळं वातावरण बदलून गेलं होतं. आभाळ आलेले, ढग दाटून आलेले, विजाचा कडकडाट, ढगाचा गडगडाट होत होता. ती पक्षीने विचार करत होती, माझा नवरा पावसात झोडपला तर नसेल, कुठेतरी एखाद्या काटाड्यात अडकला तरी नसेल, काय झालं असेल माझ्या पतीचं. डोळ्यात पाणी येऊ लागलं तिच्या. सीतेला म्हणू लागली, विनंती करू लागली, मला सोडा तुम्ही, मी शब्द देते तुम्हाला, मी माघारी येईल,
फक्त मला जाऊ द्या, थोडंसं वर आभाळात जाऊ द्या, मी उंच भरारी मारते आणि मी माझ्या नवऱ्याला आवाज देते. जिवंत असला तर कमीत कमी तो मला रिप्लाय तरी देईल, मला आवाज तरी देईल. कुठं अडकला असला तर मी त्याला जाऊन काढते, मी त्याला घेऊन येते, शब्द देते तुम्हाला, मला जाऊ द्या. सीतेनं सांगितलं, मी तुला जाऊ दिलं असतं, पण माझ्या लक्षात आलं हे तुमचा प्लॅन आहे दोघा नवरा बायकोचा. तुम्ही रात्रीच विचार केला असेल की एकानं उडून जायचं चारा आणण्याच्या निमित्ताने, त्याने यायचंच नाही पुन्हा माघारी, आणि तो कसा येत नाही म्हणून पुन्हा दुसऱ्यानं त्याला बघायला जायचं आणि दोघांनी उडून जायचं, असा तुम्ही प्लॅन तयार केला असेल. सीता म्हणते नाही, मी तुला सोडू शकत नाही. तिने विनंती केली, पण सीतेनं त्या पक्षिणीला सोडलं नाही. सज्जन हो, ती म्हणते, हात जोडून विनंती करू लागली, अहो सोडा मला, मी दोन जीवाचे, एखाद्या वेळेला मी अन्न पाण्याशिवाय राहील. सीता म्हणली, चिंता करू नको, मी तुला खायला देते, मी भोजन देते, तुझा नवरा येईल. ती म्हणली, मी तुमचं भोजन करेन, पण माझा पती आल्यावरच, त्याच्याशिवाय मी जेवण नाही करू शकत, मी काही खाऊ शकत नाही. हे बघा, मी तुम्हाला टोकाचं सांगते, माझ्या पतीशिवाय मी जगू शकत नाही. रडायला लागली पक्षीने. सीतेला नाही दया आली तिच्या मनाला. सज्जन ऐका, पक्षीनी रडत होती तरी सोडलं नाही तिला. दिवस मावळून गेलाय, आता तिला चिंता वाटू लागली त्या पक्षिणीला. कुठे असेल माझा पती, का नसतील आले मालक, का उशीर झाला असेल. मनात विचाराचं काहूर सुरू झालं, वेगळे वेगळे विचार मनात येऊ लागले मायबाप त्या पक्षिणीच्या. आणि शेवटी तिने निर्णय केला, आता रात्र झाली आहे, दिवस मावळला की सगळे पक्षी आपल्या आपल्या घरट्याच्या दिशेने येत असतात. आता दिवस मावळून गेलाय, अंधार पडल्यावर पक्ष्यांना घर दिसत नसतं, आणि मग माझा नवरा कुठं जाईल, आता येऊ शकत नाही, त्याचं काहीतरी बरं वाईट झालंय. आणि म्हणून त्या पक्षीनीनं पक्क निर्णय केला, माझा नवरा आता त्याचं काहीतरी बरं वाईट झालंय, तो माझ्याशिवाय राहू शकणार नाही. जर तो जिवंत असता तर माझ्यासाठी नक्की माघारी आला असता, नक्की आला असता. ज्या अर्थी तो माघारी आला नाही, त्या अर्थी तो आता येऊ शकत नाही. त्या पक्षिणीने निर्णय केला, आता माझा नवरा जर आता राहिला नसेल तर मला बी या जगात जगण्याची इच्छा राहिली नाही. तिने सज्जनाओ पंचप्राण एकत्रित केले. गरोदर असणाऱ्या त्या पक्षिणीने पंचप्राण एकत्रित केले आणि सगळे प्राण शोषण केले. आता तिच्या शरीरातून प्राण निघून जाणार, तेवढ्यात तिचा नवरा तो हजर झाला. दिसला तिला, तो पाहिला, तिने त्याला पाहिलं, पण तिने आपलं जीवन आटपून घेतलं होतं. सज्जनाओ, डोळ्यानं पाहिलं, एकदा आपला नवरा डोळ्यानं पाहिला आणि प्राण सोडून दिले. तो तिचा नवरा आला, त्यानं पाहिला आपल्या पत्नीचा, माझ्या वियोगानं माझ्या बायकोचा मृत्यू झालाय. त्यावेळेला त्या पतीला एवढं वाईट वाटलं. सज्जनाओ, तो पती सीता मातेला तो पती म्हणू लागला की हे माते, अरे आज जसं माझ्या पत्नीच्या वियोगानं तुम्हाला तडफडण्याची वेळ माझ्यावर आणलीस ना, मी माझ्या पत्नीशिवाय मी सुद्धा आता मला जगण्याची इच्छा नाही, मी बी मरणार आहे. पण ऐक, जाता जाता तुला शाप देऊन जाणार आहे. माझ्या पत्नीच्या वियोगानं जसं मला आज तडफडवण्याची वेळ आणलीस, अरे माझी पत्नी गरोदर होती, तुला सुद्धा गरोदर असताना तुझ्या पतीचा वियोग तुला सहन करावा लागेल. हा एका पक्षाचा शाप आहे, आणि तुझ्या नवऱ्याच्या समोर तुझा मृत्यू होईल, हा एका पक्षाचा शाप आहे. मायबाप सीता मातेला, जगाची आई, जगत जननी जानकी मातेला सुद्धा पोटामध्ये 2 बाळं, लवकुश पोटात असताना, लेकरं पोटात असताना नवऱ्याला सोडून जावं लागलं, आणि नवऱ्याच्या डोळ्यासमोर धरणी मातेमध्ये तिला जावं लागलं. आपल्या पतीचा वियोग तिला घडला, म्हणून कर्म कुणाला चुकत नाही. वियोग घडला सीता देवी, सीता मातेला सुद्धा वियोग झाला, जीवनामध्ये वियोग झाला.
राम रायाच्या वियोगामध्ये जीवन जगावं लागलं जानकी मातेला. का? एक वाईट काम तिच्या हातून झालं. ऐका सजन हो, शिव महापुराणातून थोडस एक उदाहरण तुम्हाला रामायणाकडे मी नेतो, थोड्या वेळासाठी ऐका. ज्या वेळेला अयोध्येमधल्या धोब्यानं माझ्या जानकी मातेच्या पवित्र चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला जगाचा बाप असलेल्या परमात्मा रामचंद्राने आपल्या अर्धांगिनीला जिने अग्नी परीक्षा दिलेली होती, तिला वनाला नेऊन सोडण्याचा निर्णय केला. लक्ष्मणाला सांगितलं, लखन रथ तयार करो. रथ तयार केला. जानकी मातेला रथामध्ये बसवलं गेलं. जड अंतकरणाने सज्जन हो लक्ष्मणानं जानकी मातेला रथात बसवलं. अयोध्येच्या बाहेर रथ निघाला आणि लहान लेकरासारखा लक्ष्मण ढसा ढसा रडू लागला. लक्ष्मण ज्या वेळेला रडत होता त्यावेळेला जानकी मातेनं लक्ष्मणाकडे पाहिलं, लक्ष्मणाच्या पाठीवर हात टाकला आणि सांगितलं, भैया रोना नहीं, भैया रोना नहीं, लखन रोना मत रोना. लखन, लक्ष्मणा रडू नका तुम्ही. लखन भैया, आज मला जो माझ्या पतीचा वियोग होतोय ना पुन्हा, हे माझ्या कर्माचं फळ आहे. लखन भैया, माझ्या कर्माचं फळ आहे. चांगलं जीवन जर तुम्ही जगत असाल ना सज्जन हो, तर लक्षात घ्या त्याचा परिणाम सुद्धा चांगलाच येणार आहे. तो माणूस असू द्या नाही तर देव असू द्या, कुणालाच त्याचा परिणाम कुणाला चुकलेला नाही. म्हणून ऐका, कान उडे ठेवून ऐका, गायलंय माझ्या संतांनी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे रावण क्षयो पावला. वियोग घडला सीता देवी परियसी गवारा सादर, परियसी गम्हारा सादर, परियसी गवारा सादर. कर्मे श्रीराम वनवासा गेला. माझ्या रामाला सुद्धा वनवासाला जावं लागलं. कर्म केलं ना सज्जन हो, त्याचा परिणाम रामाला वनाला जावं लागलं. कर्मे दशरथ वियोगे मेला. राजा दशरथाला सुद्धा आपल्या पुत्राच्या वियोगानं तडफडून मरण्याची वेळ त्याच्यावर आली. चौघे पुत्र दशरथा अंतकाळी एकही नवता. कर्मे रावण क्षयो पावला. वाईट कर्म घडलं, रावणाच्या हातून नाश झाला सज्जन हो. दुसऱ्याची पत्नी उचलून आणली, परिणाम सगळं ऐश्वर्य संपून गेलं. आणि शेवटी वियोग घडला सीता देवी परियसी गवारा सादर. वियोग घडला सीता देवी. वाईट काम झालं ना सज्जन हो, ते चुकत नाही कुणाला. ऐका, कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी.